नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत आता चिडचिड चिडचिड करत असतो विशाल. म्हणतो सर शांत हो जाइए. ए तू बोलायचं नाही, एकदम शांत बसायचं. पण काही बोलायचं नाही. या विशाल तनतन करत असतो. तेवढ्यात काय आलेली असते ती मोक्षा, आणि मोक्षाने वकिलांना सुद्धा आणलेलं असतं. मोक्षा मॅडम तुम्ही इथे काय करताय? तुझा जामीन घ्यायला आलीये. आता मात्र रुद्राच्या पायाखालची जमीन हदरलेली असते की शुभूला जामीन कसा मिळाला. म्हणजे तुम्ही काय बोलताय? मोक्षा मॅडम काय करताय? कळतंय का तुम्हाला? मोक्षा म्हणते हो कळतंय की, चांगलंच कळतंय. तर करूच नका, तुम्ही तुमचं काम करा आणि शुभूला सोडवा. मॅडम भानावर या जरा. आता रुद्राला असं झालं असतं काय करू आणि काय नाही. अंबर सरांच्या भाची आणि असं असून सुद्धा तुम्ही त्या शुभूला जामीन देताय? काही आहात तुम्ही? असं आहे रुद्र, मी कशी बाई आहे ना हे जाणून घ्यायची तुम्हाला अजिबात गरज नाहीये. शुभूचा जामीन झालाय, सही करायची आणि त्याला सोडायचं. पण ते प्लीज काम करायचं, याच्यावर सह्या द्यायच्या आणि त्याला सोडायचं. माझ्याशी वाद घालू नका. मॅडम विश्वंभर सरांना जर हे कळलं तर याचा काय परिणाम होईल? मोक्षा म्हणते माझे मी काय होणारे परिणाम बघून घेईन, फक्त सही करा आणि शुभूला सोडवा. आता सगळ्या तऱ्हेने हिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. मोक्षा काय हटत नसते. आता सगळंच कळतंय, पण कसं आहे ना रुद्र, मामाला जर हे कळलं ना शुभू जे बोलतोय ते खरं आहे तर काय होईल हे माहितीये का तुम्हाला? रुद्र सर मॅडम तुम्हाला माहित नाही तो शुभंकर खोटं बोलतोय, खोटे आरोप करतोय, त्यातला एक सुद्धा शब्द खरा नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. शुभू जे आरोप करतोय ते खोटे, हे कशावरून? आणि मामा मला काय रिॲक्ट करील हे माझं मी बघेल की. प्रकरणात तुमच्या विरुद्ध जर बोलले ना मी, त्यावर सुद्धा मामा विचार करेल. सगळं ऐकतो लहानपणापासून आणि हे सुद्धा ऐकेला. त्यामुळे मला तुमच्या विरोधात जाऊन बोलायला भाग पाडू नका. गुपचूप सह्या करायच्या. काल हवालदारला सोडायला सांग शुभंकरला. आता चिडलेला असतो आणि विशालला म्हणतो की सांग दे सोडून त्याला. रागाने ते पेपर्स घेतो आणि त्यावर सही करत असतो. मोक्षाकडे रागाने बघतो आणि पेपर्स बघून त्यावर सही करतो. सही घेतलेली असते. मोक्षा म्हणते थँक्यू आणि पेपर घेऊन मोक्षा आता निघालेली असते. मला मात्र भयंकर भयंकर असा राग आलेला असतो की मोक्षाने हे काय केलं, या शुभंकरला का सोडवलं. मधले पेपर्स वगैरे असतात ते सगळं फेकून दिलेलं असतं. चिडचिड राग याच्यातला राक्षस परत जागा झालेला असतो आणि शुभूला सोडवलेलं असतं मोक्षाने. शुभू आता मोक्षाला हात जोडून म्हणतो तुमचे खूप खूप आभार मोक्षा मॅडम, तुम्ही जे केलंय ना खरंच खरंच थँक्यू. तरी माझ्यावर विश्वास आहे ना मोक्षा मॅडम? शुभू खूप विश्वास आहे म्हणून तर तुला सोडवलंय ना मी. धत चुकली तुझी पण जाऊ दे, तू सगळं श्रावणीसाठी केलंय ना त्यामुळे चालतंय. सगळं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंय यातच मला आनंद आहे. शुभू आता विचार करते शुभूने असं काय केलंय की श्रावणीचं आयुष्य वाचलंय बर्बाद होण्यापासून. आईला माहितीच नसतं की शुभूने श्रावणीशी लग्न केलंय. म्हणतो मोक्षा मॅडम तू माझ्यासाठी जे काही केलंय ना हे जर साहेबांना कळालं तर काय परिणाम होतील? तू त्याची काळजी करू नको, मी बघेल काय सांगायचंय मामाला. तरी जा, पुढे काय होणार ते बघूच आपण. ते मोक्षा मॅडम लय उपकार झाले तुमचे. काय बाई बोलले, खरंच मला माफ करा. हात नका जोडू प्लीज. तर कसले शुभूने माझ्यासाठी जे केलंय ना त्याच्या पुढे हे काहीच नाहीये. ते शुभू घरी चल, सगळे वाट बघतात. ती म्हणजे कोण कोण वाट बघताय? घरी चल, घरी गेल्यावर कळलंच सगळं. आता श्रावणी बेडरूम मध्ये रडत असते. शुभू तो असं का केलं, असं का वागला, तिला फार वाईट वाटत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करून श्रावणी खूप रडत असते, खूप त्रास करून घेत असते. वागलाय ना तिला सारखं सारखं समोर दिसत असतं. तू काय बी झालं तरी हे लग्न होऊ देणार नाही म्हणजे नाही. आयुष्याचा प्रश्न आहे, प्लीज साहेब माझा ऐकून घ्या. शुभूने खूप रिक्वेस्ट केलेली असती, खूप सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. कोणीच त्याला सांगण्याची संधी सुद्धा दिलेली नसते, म्हणून शुभूने हे पाऊल उचललेलं असतं. पण श्रावणीला हे कळतच नसतं. याची पहिली बायको आहे आणि श्रावणी हा माणूस सैतान आहे, तुझ्या आयुष्याची वाट लावणार आहे हा. आणि श्रावणीचं लग्न झालंय, कायद्याने नवरा बायको आहोत आम्ही. काही प्रसंग घडलाय तो सगळा श्रावणीला आठवत असतो आणि त्याच्याने तिला खूप त्रास होत असतो. आता स्वीटी अजून सुद्धा नवरी तयार बनून उभीच असते की माझा शुभू येणार आणि मायन त्याचं लग्न होणार. शुभूची वाट ती बघत असते. आता रे इकडे असतो ना तो म्हणते स्वीटे त्या शुभूवरीनं विश्वास ठेवायला नको होता. विश्वास ठेवायची लायकीचं नाही येतो पोरगा. फ्रॉड आहे फ्रॉड. घे की देतो 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 म्हणून लांबवलंय. दिले का पैसे? नाही ना. का हुंडा? नाही ना. तसं तुला म्हणेल की लग्न करतो 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 आणि तुला टांगवत राहील, लग्न बिग्न करणार नाही. आलेली असते. नवऱ्याला म्हणते काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? जरा गब्बासा की. बे काय खोटं बोलतोय का? तुझ्या भावाने फसवलंच की. गब्बासा की. वेळ काय काळ काय आणि तुमचं काय चाललंय बडबड बडबड. शोभी म्हणते नवऱ्याला गब्बासा गब्बासा. तो काय गब्बासाला तयार नसतो, आपली बडबड बडबड चाललेलीच असते. शोभे परिस्थिती मला सांगू नको. एकच म्हणणं आहे, तुझ्या घरच्यांनी मला फसवलं की नाही? फसवलं की नाही? दिला का हुंडा? बेटीला बी फसवत्या. जिजू पडायचा एकदम बंद पडायचं नाही तर कोणी फसवायचा विचार जरी केला ना एकेकाची वाट लावतो ना बघा. शुभू आलेला असतो. लगेच शोभा म्हणते शुभू घ्या घ्या आला शुभू आला शुभू आला. खूप बेकार हालत झालेली असते. शुभूला खूप हाणामारी केलेली असते. अशी अवस्था शुभूची असते. सगळं रक्तबंबाळ झालेलं असतो, कपडे खराब झालेले असतात. शुभूकडे बघूनच कळत असतं की शुभूने काय काय भोगलंय. लगेच आलेली असते. शुभू आलास तू? येतो आणि सगळ्यांना तयार झालेलं बघतो. घर हे सजवलं, सगळं लग्नाची तयारी वगैरे. शुभूला सगळं काही वेगळंच वाटत असतं. इथे काय चाललंय याचा जरा सुद्धा अंदाजा नसतो. आता शुभूची जी हालत बघते तिला फार वाईट वाटत असतं. स्वीटी म्हणते आत्या तुम्ही दिलेला शब्द पाळला की हो? शुभूला आणते म्हणलं की आणलंच की. तुम्ही सगळे इथे काय करताना असे तयार होऊन का आलात आमच्या घरी? ताई तयारी कसली चालू आहे कळेल का? ती म्हणते आत्या सांगा की, गप कशाला बसला? ही तयारी कसली? आम्ही कशासाठी आलो सांगा की. काय सांगायचंय?
आई म्हणते शुभू मी काय सांगते ते आई त्याच्या आता स्वीटी बरोबर लग्न करायला लागणार आहे. धक्काच बसलेला असतो. धक्क्याने स्वीटीकडे बघतो आणि स्वीटी हसत असते शुभूकडे बघून. शुभूला अजिबात काही वाटत नसतं. हिला काय करावं या स्वीटीला त्याला कळतच नसतं. तू काय बोलायला लागलीस, तुला कळतंय का? शुभू मी जे बोलतोय ना ते खरं बोलतोय, विश्वास ठेव माझ्यावर. स्वीटीशी लग्न नाही करू शकते मी. का शुभू असं बोलतोय तू? कोणतं स्वीट आहे? तुम्ही आणि तुमच्या घरचे सगळे लगेच इथून निघायचं. लग्न नाही करू शकत आहे. धक्काच बसलेला असतो की शुभू डायरेक्ट मला जायला लावतोय, काही मागचा पुढचा विचार नाही काय नाही आणि इथून निघून जायचं डायरेक्ट तो बोलतोय. स्वीटीला आता जरा वाईट वाटलेलं असतं. इंद्राणील स्वीटीची आई सगळ्यांनाच धक्का बसतो की असं काय म्हणतोय शुभू इथून निघून जायचं. तू ऐक ना जरा, वेड्यासारखं काय करतोय तू? जर स्वीटीशी लग्न केलं नाही तर सानिकाचं आणि इंद्राणीलचं सुद्धा लग्न होणार नाही आणि सानिकाच्या आयुष्याची वाट लागल. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. स्वीटीच्या आणि माझ्या लग्नाचा आणि सानिकाचा काय संबंध आहे? काही झालं तरी तुला लग्न करावंच लागणार. मी तुला काही सोडत नसते, तुला लग्न करायलाच लागणार आहे. वचन देऊन गेला होता ना, म्हणशील त्या पोरीशी लग्न करील. आता वचन निभवायचंय, तू स्वीटीशी लग्न करायचंय. माझं वचन निभावण्याची ही वेळ आली आणि शुभू काही बी कर आणि तू स्वीटी बरोबर लगीन कर. आई गयावया करत असते, अगदी कासावीच झालेली असते, भेड्यासारखी करायला लागलेली असते. तू म्हटलं होतं ना आई तुझं समद ऐकतो, तू लगीन कर. तुला आता आठवलेलं असतं की शुभू जेव्हा कामावर चालला होता तेव्हा त्याने आईला वचन दिलं होतं, तू ज्या मुलीशी म्हणशील, तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. त्या पोरी बरोबर म्हणल तेव्हा लग्न करणार. हे आता शुभूला सगळे शब्द आठवत असतात. नंदा मॅडमांचा मेसेज, आता स्वीटीला मेसेज आलेला असतो मॅडमांचा. आणि श्रावणीने लग्न केलं हा व्हिडिओ पाठवलेला असतो अलकनंदाने स्वीटीला. आता स्वीटीला धक्का बसलेला असतो. आता शुभूची समजूत काढत असते, स्वीटीशी लग्न करायला तयार करत असते. ते स्वीटीने आता व्हिडिओ बघितलेला असतो आणि सगळं सत्य स्वीटीला कळालेलं असतं. मंगळसूत्र घातलं, कुंकू भरलं, सगळं काही दिसत असतं. पायाखालची जमीन सरकलेली असते. तिचं स्वप्न असतं की नवरा करायचा आता शुभूच, आणि शुभू तर श्रावणीचा होऊन बसलाय. आता स्वीटी बसलेली असते बोंबलत. म्हणते कर तू लग्न, कर लग्न प्लीज, स्वीटी बरोबर लग्न कर. स्वीटी म्हणते नाही आत्या हे होऊ शकत नाही. आता रडायला लागलेली असते आणि म्हणते शुभू आता माझ्याशी लग्न करणार नाही, तो माझ्याशी लग्न करूच शकत नाही आत्या. ते का स्वीटी असं काय बोलती? करील तो लगीन, मी त्याला समजूत सांगते, समजूत काढल्यावर तो करील. काय बोलतेस तुला तरी कळतंय का? विचारा ना शुभूला, तो माझ्याशी काय लग्न करू शकत की तुमच्या लेकाला बंगल्यात जाऊन काय केलंय विचारा तुमच्या लेकाला विचारा. स्वीटी आता रडत असते आणि तळतळून म्हणत असते की तुमच्या लेकाला विचारा बंगल्यात जाऊन काय करून आलाय. बोल की बोल काय केलंय बंगल्यात सांग की. ते श्रावणीला वाचवायला गेला होता, तिच्या आयुष्याचं वाटोळ होत होतं म्हणून तिला वाचवायला गेला. त्याने बंगल्यात दुसरं काहीच केलेलं नाहीये. आई आता शुभूची बाजू मांडत असते आणि स्वीटीला माहिती असतं की एक्झॅक्टली काय झालंय बंगल्यात जाऊन. तुम्ही नका काय बोलू, त्याच्या तोंडून ऐकू द्या त्याने बंगल्यात जाऊन काय केलंय, जाऊन काय कांड केलंय ना समद्यांना सांग. आता गप्प बसलेला असतो. स्वीटी आता तमाशा करणार, यात काही शंकाच नाही. तशीही स्वीटी तमाशा करत असते. आता तर लग्न केलंय श्रावणी सोबत, आता तर तमाशा झालाच पाहिजे. तू बोल स्वीटी काय बोलतीये? शुभू काहीतरी उत्तर दे. काय केलंय तू बंगल्यात सांग की तिला. तू काही चुकीचं केलंय का? तू बोल की, माझ्या छातीत धडधड व्हायला लागले. शुभू बोल ना शुभू बोल की बोल. काय मुख गिळून बसलाय सांग की, काय करून आलाय बंगल्यात? तू काय पराक्रम केलाय सांग की समद्यांना. अजूनही शांत उभा असतो, काहीच बोलत नसतो. त्याला माहितीये मी जे काही बोलणार आहे, जे काही सांगणार आहे त्याच्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकणार. त्यामुळे शुभू काही सांगत नसतो. पण स्वीटी आणि आई त्याला इतकं त्रास देत असतात की सांग काय झालंय, काय बोलणार नाही. बरोबर ना, तुझं थोबाड शिवलं असेल ना शुभू, कसं बोलशील? बोल की. सांगणारा तू नको सांगू शुभू, मी सांगणार. तू काय केलंय ना बंगल्यात जाऊन मी सांगणार. काय पराक्रम केलाय ना बंगल्यात जाऊन मी समद्यासनी सांगणार. हा तुमचं शुभू तर मंडपात शुभूचं आणि श्रावणीचं लग्न झालंय. रुद्र आणि श्रावणीचं लग्न याने मोडलं आणि श्रावणी सोबत त्याने लग्न लावलंय. दाखवली आणि श्रावणी सोबत लग्न करून आलाय तो. तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे काय ऐकतोय. शुभूने बंदूक दाखवून श्रावणीशी लग्न केलं भर मंडपात. सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. आम्ही हे काय ऐकतोय. त्यांच्याकडे बघतच नाही, गुपचूप उभा राहिलेलं असतो. श्रावणीच्या भांगेत कुंकू भरलं याने समद्या समोर. असं ऐकलं आई सटकन कानाखाली ठेवून देते शुभूच्या की हे काय करून आलाय तू. म्हणते आई. सानिका तर घाबरलेली असते. माझं ऐक ना, काही बोलू नको, एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये तू. बस हे तुमची भांडणं तुमच्या घरात ठेवा. शुभू बरोबर होणार नाहीये ना, मग तुमच्या या प्रेग्नंट पोरीला तुमच्या घरात इथंच सडवत ठेवा. जोऱ्या स्वीटी बोललेली असते सगळ्यांच्या समोर. मात्र शुभूला धक्का बसलाय की सानिका प्रेग्नंट. इकडे आता बंगल्यामध्ये रुद्र आलेला असतो, अपर्णा काकू असते, ते बसलेले असतात. आता मोक्ष सुद्धा आलेली असते. नंदा इतकी रागाने बघत असते या मोक्षाकडे. महत्वाचा श्रावणी सुद्धा असते. यांची मीटिंगच भरलेली असते. सगळे फॅमिली मेंबर्स असतात. माहिती असतं हे काय विचारणार किंवा काय तमाशा होणार. नंदा मागचा पुढचा काहीच विचार करत नाही आणि जशी मोक्षा येऊन उभी राहते की सटकन तिच्या कानाखाली ठेवून दिलेली असते. कशी झाली का तुझी? शुभूला जामीन करायची. मांडवा श्रावणीच्या डोक्याला बंदूक लावून जबरदस्तीने तिच्याशी लग्न लावलं आणि त्याचं जामीन तू करतेस.
लाज वाटत नाही मोक्षा? आयुष्य उद्ध्वस्त केलं, तुझ्या मामाच्या आबरूची लतकर वेशीवर टांगली आणि त्या पोराला जामीन देतेस तू? जरा सुद्धा लाख शिल्लक राहिली नाही का? लाज वाटतेय तुला माझी मुलगी म्हणायची? खूप चिडलेली असते आणि खूप बोलत असते मोक्षाला. चिडण्याआधी माझं ऐकून घे ना मी काय म्हणतेय. तू गुन्हेगार नाहीये, तू निर्दोष आहे. त्याला बळच अडकवलं जातंय सगळ्यात, म्हणून मी त्याला सगळ्यातून सोडवलंय. रुद्र खोटा आहे का आणि शुभू खरा आहे असं तुला म्हणायचंय? रुद्रावर लावलेले सगळे आरोप खरे असं तुला म्हणायचंय का मोक्षा? नाहीये, मी काय म्हणते जरा ऐकून तरी घे की. हे म्हणतात मोक्षा मी तुझ्यासाठी काय केलं नाहीये. जीवाचं रान केलंय, जीवा पाड तुला जपलंय आणि तू काय केलं? शुभूला जामीन केलास. श्रावणीला मुलगी समजत नव्हतं, मुलगी म्हणून तिला स्वीकारलं नव्हतं, तेव्हा तुला मुलगी मानायचो आणि सगळे अधिकार तुला दिले होते ना मोक्षासाठी. सगळं काय केलं. आज सुद्धा तुझं म्हणायचं उशीर आहे की मी सगळं काही तुझ्यासाठी हजर करतो आणि तू का माझ्या पाठीत खंजर खुपसला? का त्या शुभूला तू जामीन मिळवून दिलास? बघ मामा, तुझे म्हणतो तुझा गैरसमज झालाय. शुभूने जो मार्ग निवडला त्याची पद्धत होती ती चुकीची होती, ते मान्य आहे मला. शुभू चुकीचाच वागला, मान्य आहे. पण तो जे सांगत होता ते चुकीचं आहे असं नाही ना? तो सांगतोय त्यामध्ये काहीतरी तथ्य असणार ना, कारण शुभू सारखा चांगला मुलगा असं करूच शकत नाहीये. पल्लवी बद्दल, क्रांतीबद्दल ओरडून सांगत होता, आपण शहानिशा केली का? नाही. सरांवर आंधळा विश्वास कसा ठेवू शकतोय? कोण पल्लवी कोण क्रांती? जरा शहानिशा करायला हवी आहे ना आपण. की रुद्र सर आहे इन्स्पेक्टर, आपला विश्वास आहे म्हणून लगेच सोडून द्यायचं? त्यांची सुद्धा शहानिशा होऊ द्या की. विश्वास न ठेवता डायरेक्ट लगेच क्लीन चिट रुद्र सरांना आणि शुभू काय तर लगेच दोषी. हे नाही शक्य मामा. रुद्र सुद्धा घाबरलेला असतो आणि साहेब सुद्धा रुद्राकडे आता वेगळ्या नजरेने बघायला लागतात. फिल्मबद्दल चौकशी केली का? शुभू खोटं कसं बोलेल? म्हणतात मला त्यात पडायचंच नाही. शुभू असं कसं वागू शकतो मोक्षा? मला एवढाच प्रश्न पडलाय मामा. तो असं का वागला हा पण प्रश्नच आहे ना. आपण जाणून घ्यायला पाहिजे ना की ही स्टेप त्याने का गाठली. असं का वागला हे जाणून घ्यायला नको? कारण शुभू सारखा चांगला मुलगा असं वागणार नाही हे तुलाही कळतंय ना, बरोबर ना? मग तो का असं वागला, का मजबूर झाला हे आपण जाणून घ्यायला नको? म्हणतो शुभंकर खरं बोलतोय. कशावरून? काय पुरावा आहे तुमच्याकडे? आहे की नाही हे तपासून बघायला हवं. त्याच्याशिवाय कसं कळणार? काही ऐकून न घेता चुकीचं ठरवलं त्याच्यावर अन्यायच आहे ना. शुभंकरचं ऐकून घ्यायची काय गरज आहे? आता हा रुद्र शुभंकरच्या बरोबर विरोधात बोलत असतो. नाहीये, शुभूला मी चांगलंच ओळखते. शुभू चुकीचं असू शकत नाहीये, मला गॅरंटी आहे. मी चुकीचं असं म्हणायचंय का तुम्हाला? चुकीचं आहे का बरोबर आहे ते मला माहित नाही, पण शुभू चुकीचा नाहीये हे मला माहितीये. कुणी चौकशीच केली नाही, कुणी तपासूनच बघितलं नाही, फक्त शुभू चुकीचा म्हणून लगेच जेलमध्ये टाकलं. असं होणार नाही. मी शुभूवर अन्याय होऊ देणार नाहीये. त्यामुळे शुभू खरं बोलतोय की खोटं याची चौकशी झालीच पाहिजे. सुद्धा हट्टाला पेटलेली असते आता. खरं म्हणतो मोक्षा मॅडम जे भलते सलते आरोप करताय ना की मी स्वतःला वाचवण्यासाठी असं करतोय तसं, ते मला सहन होत नाही. तक्रार करा की रीत सर काय रे चौकशीसाठी. मॅडम, शुभंकरने बंदुकीचा धाक दाखवून श्रावणीची लग्न केलंय हे विसरू नका. असून सुद्धा शुभंकरचा जामीन केला आणि इथे उभं राहून मलाच गुन्हेगार ठरवताय तुम्ही. खूप महागात पडणारी गोष्ट, लक्षात ठेवायचं मोक्षा मॅडम. सगळ्यामुळे सरांची आबरू जाणार ती तर वेगळीच. असून सुद्धा तुम्हाला जर संशय असेल तर चौकशी करा, मी तयार आहे. करा तुम्ही चौकशी. जरा शांत हो तू, प्लीज शांत हो. मोक्षा तुझे वागली ना ते अत्यंत चुकीचं आहे, मला अजिबात आवडलेलं नाहीये. साहेब आता मोक्षाला म्हणतात की तुझे वागली खरंच मला आवडलेलं नाहीये. मोक्षा नंतर इतकी रागाने बघत असते मोक्षाकडे. समोर जे काही दिसतंय ना त्यावरून शुभूला शिक्षा होणं गरजेचंच आहे. तुला कळतंय का मोक्षा? मी काय म्हणते ऐकून घे. हे बघ मोक्षा, तुझ्या मला काहीच बोलायचं नाही आणि मला काही सांगायला सुद्धा येऊ नको. ऐकून घे ना मामा. आणि साहेब आता रागारागाने निघून गेलेले असतात. रुद्र सुद्धा रागारागाने जातो. अलकनंद सुद्धा निघून गेलेली असतात. आता श्रावणी मोक्षाच्या जवळ येते. मोक्षा, शुभू कसा आहे ग? खूप मारलं नाही ना ग पोलिसांनी? खूप त्रास होत होता का ग त्याला? तू शुभूला चुकीचं समजते. शुभू चुकीचा नाहीच आहे आपल्याला माहितीये. श्रावणी काहीच ऐकून घेत नाही आणि लगेच पळून गेलेली असते रडत. म्हणते श्रावणीने शुभूबद्दल गैरसमज करून घेतलाय. आता कोण तिला सांगणार की शुभू वाईट नाहीये? इकडे शुभूला धक्का बसलेला असतो. सानिका प्रेग्नंट आहे आई? मी हे काय ऐकतोय? शुभू म्हणून तर लग्नाचा घाट घातलाय ना. सानिका इंद्रनीलच्या होणाऱ्या बाळाची आई आहे. स्वीटीशी लग्न केलं असतं तर स्वीटी इंद्रनील आणि सानिकाचं लग्न लावून देणार होती. पोटातल्या बाळाला बापाचा मान देणार होती, बाप मिळवून देणार होती. सगळा डावच उलटून टाकला रे शुभू. मला बोलायला काही ठेवलंच नाही. तू शुभूला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो की हे काय झालंय, मी हे काय ऐकतोय. ती म्हणते तुला काय वाटतं रे शुभू, श्रावणीचा जीव वाचून तुला मोठा तीर मारलास का काय रे? गोष्ट ध्यानात ठेवा. श्रावणीच्या नादामुळे सख्ख्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव. मी सानिकाचं आणि इंद्रनीलचं लग्न कधीच होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. आता ही स्वीटी मूर्खपणा करत असते. सानिका आणि इंद्रनीलचं लग्न होऊच देत नसते. जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. पायाखालची जमीन सरकलेली असते की सानिका प्रेग्नंट आहे. ह्या कल्पनेनेच तो अगदी बिथरलेला असतो. इंद्रनीलचा हात पकडते आणि इंद्रनील चल, इथे एक सेकंड पण थांबायची गरज नाही. आणि इंद्रनीलला ओढत स्वीटी आता रागारागाने घेऊन चाललेली असते. मागे स्वीटे करत पळत असते. स्वीटी आता पुढे पळून गेलेली असते इंद्रनीलला घेऊन. ताई तुम्ही तरी स्वीटीला समजावून सांगा. ऐका तुम्ही. जय म्हणते झाला तेवढा तमाशा, लई झाला आता तमाशा नकोय, जाऊ द्या आम्हाला. इतका धक्का बसलेला असतो या शुभूला. शुभू सारखा म्हणत असतो सानिका तू प्रेग्नंट आहे, सानिका तू प्रेग्नंट आहे. आता खाली मान घालून उभी राहिलेली असते कारण ती शुभूच्या नजरेला नजरच मिळवत नसते. कारण तिने जे केलंय ते शुभूला आज पहिल्यांदाच कळालेलं असतं. आता रागारागाने येते आणि शुभूच्या इतक्या कानाखाली मारते की
नॉनस्टॉप त्याला मारतच सुटलेली असते. मारते शुभूला, इतकं मारते जेवढा राग आहे तेवढा शुभवर तिने व्यक्त केलेला असतो. तो आई ऐकून तरी घे, मला काहीतरी बोलायला चान्स तरी दे की. तुझी आई म्हणून घ्यायची लाज वाटतीये मला. आज तुझे केलंय ना त्याच्यामुळे मला लाज वाटतीये. वाटायचं माझ्या पाठीमाग या घराचा करता धरता जबाबदार माणूस म्हणून तू आणि सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडशील. पण नाही शुभू, चुकीचं ठरवलंस तू मला. राक्षस निघालास रे. अख्ख्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालास. राक्षसेस राक्षस म्हणायचं नाही मला. पासून तुझी आई मेली आहे शुभू, लक्षात ठेव. तो एवढं चांगलं करायला गेलेला असतो आणि सगळ्या बाजूने बिचारा तोच अडकलेला असतो. त्याचं म्हणणं, त्याची बाजू कुणीच ऐकून घ्यायला तयार नसतं. सगळीकडून शुभू आता सुटलेला असतो. त्याला कुणीच स्वीकारायला तयार नसतं. आता डायला लागलेली असते, आई तू काय बोलायलीस, तुला तरी कळतंय का? आई मी काय म्हणतो ऐकून तरी घे. शुभू शांत बसा, माझं नाव नाही घ्यायचं. समजून तरी घे की मी काय बोलायलोय. रोखण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ग. तो राक्षसाच्या हवाली झाली असती श्रावणी, म्हणून मी श्रावणीशी जबरदस्तीने लग्न केलं. तुम्हाला समजून घे की प्रेग्नंट आहे हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं. आधी जर माहिती असतं तर मी हे केलंच नसतं. पण ते शुभू मला काहीच कारण सांगू नको. तुझ्याकडून काही कारणच ऐकून घ्यायची नाहीये. डोकं आता बंद पडलेलं असतं. हे काय घडलंय समोर. तुझ्या बहिणीच्या पोटातल्या बाळाची जबाबदारी कोण घेणार? कलंकित पोरी बरोबर कोण लग्न करणार? कोण स्वतःचं आयुष्य वाटोळ करून घेणार? सांग बरं शुभू. आता बरोबर लग्न कोण करणार आहे सांग की. त्यात काय तोंड दाखवायचं जरा विचार कर. शुभू एक काम कर ना, आम्हाला दोघी नाही ना विष आणून दे, म्हणजे सगळंच सुटून जाईल प्रश्न. तू आज जा, आता आतमध्ये जा आणि विष आणून दे आम्हाला. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? मरून जाऊ, मारून टाक की. तसं मी मरतोच आहे ना. तू मारून टाक तुझ्या हाताने, विषय संपून जाईल. हा खेळ खलास होईल. आई इतकी तळतळ करत असते. आईला इतकं वाईट वाटत असतं की हातातून सगळंच निसटलेलं असतं. आता सानिका आयुष्यभर बिन लग्नाची राहणार, कलंकित म्हणून जगणार. या गोष्टीचं आईला वाईट वाटत असतं. म्हणून आई एवढा संताप करत असते, राग व्यक्त करत असते. असं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आम्हाला विष आणून खाऊच घाल, एकदा संपून तरी जाऊ. तो बिचारा इतका हताश निराश झालेला असतो, त्याच्याकडे काहीच पर्याय उरलेला नसतो. म्हणतात कारभारने जरा शांत हो की, शुभूची बाजू पण समजून घे की. ते कशी शांत हो? काय सांगताय शांत हो? बरं या घराची इज्जत कशी राखली जाईल यासाठी लढत होते आणि शेवटी काय वेशीला टांगलीच. आपली इज्जत पार मातीत मिसळली. आईला इतका संताप आलेला असतो, इतका राग होत असतो. काय करू आणि काय नाही आईला काही सुचत नसतं. अगदी वेडीपिची झालेली असते आई आणि शुभूला सारखं म्हणत असते की तुझ्यामुळे वाट लागली. सगळं काहीच बोलत नसतात, कारण अण्णांना माहिती शुभू जे वागला ते योग्यच असणार त्यावेळेला. त्यामुळे अण्णा त्याला ब्लेम करत नसतात. आई मात्र एक गोष्ट बोलून राहत नसते. नको ते शुभूला बोलत सुटलेली असते. शांत राहू आई, तू शांत हो, आपण काहीतरी मार्ग काढू. गप्प बसायचं. आता नाव घ्यायचं नाही, माझं लावायचं नाही, नाव बी घ्यायचं नाही. करतो ना तू बघच. त्याचा हात पकडलेला असतो आईने. तर राग घेऊन चाललेली असते. आता शुभू घाबरतो की आई कुठे घेऊन चाललीये सानिकाला. आता धक्का बसलेला असतो की आई कुठे घेऊन चालली आणि रागाच्या भरात सानिका आणि आई काय करणार आहे. शुभूनं खूप टेन्शन आलेलं असतं. शुभू आता आई असं ओरडत असतो. आई आता माघारी बघायला सुद्धा तयार नसते. बघू आता शुभू आईचा राग शांत करणार का आणि सानिकाच्या आयुष्याचं जे वाटोळ झालंय ते आयुष्य सुरळीत व्यवस्थित करण्यासाठी तो काय करणार. आता हे सगळं जर बघायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.